आणि तुम्ही फ्रीमध्ये. चालेल चालेल. कुठे करतो आपण ते? इथे करूया. इथे करतो. चला हप हप काय ही चला चला आम्ही चाललो. मॅडम ते माझ्यावर नसतेच काय ती रेडी झाली. नाही एकच पॅकेट टाकलं. एकच पॅकेट. मी एकदा मला बोलली ह्याला मला CCDला नाही बोलतो 10 रुपयाचं दूध आणि तो हवी तेवढी कॉफी पिशी. पण एकदा पण CCDला आणि 11 वर्ष फालतूचे पैसे नाही घालवायचे कुठंच. ॲक्टर आमच्यामध्ये आशिषच वाटतं हे कोणतरी इन्फ्लुएन्सर आहे किंवा काहीतरी ॲक्टर आहे. बघा आमचा आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो. काय मग काय बघितलेलं? काय नाही मन बघितलं डायट गेलं तूप लावत. तर मित्रांनो आज तो दिवस आलाय जेव्हा 11 वर्षापूर्वी आम्ही दोघांनी एकमेकांना बघितलेलं आणि माझ्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळाली. तर आता त्यासाठी आम्ही बाहेर जेवायला चाललोय हॉटेल श्री स्वादला, जो चेंबूरमध्ये शेल कॉलनीमध्ये आहे. तर त्यासाठी तिकडे चाललोय आणि 2-3 कामं आहेत. हॉटेलमध्ये जेवून झाल्यावरती आम्ही जाणार आहे नाचगं घुमाच्या प्रमोशनला, जिथे नम्रता संभेराव, स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे असे खूप काही कलाकार येणार आहेत. तर त्यांच्याबरोबर आम्हाला जाऊन व्हिडिओ शूट करायचे. तर त्यांचा मूवीचं प्रमोशन आहे तर त्यासाठी जायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. आणि बघूया आपण मी कन्सेप्ट रेडी केले तर नम्रता संभेराव बरोबर आपण व्हिडिओ शूट करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा घ्या. तर आता हॉटेलच्या इथं पोचलोय. मागे तुम्ही हॉटेल बघताय आणि बरोबर आशिष आहे, निशी आहे आणि हिला तर आणलंच पाहिजे होतं. आणि समोर शेल कॉलनी आहे आणि त्याच्या समोरच बरोबर हॉटेल आहे श्री स्वाद महाराष्ट्राचा. 11 वर्ष मित्राला झेलते तुमच्या. अभिनंदन भावा, तुझे लावून घेतल्याबद्दल. तू 11 वर्ष. हॅलो मॅम. हाय. बघा आमचा आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो. काय मग काय बघितलेलं? काय नाही मन बघितलं तुला विचार असेल ना काय बघितलं? तू माझं कधी कौतुक केलं कशी वाटली? कधीच माझं कौतुक नाही केलं. आपलं स्टार्टर आलेलं आहे आणि इथे तुम्ही बघत असाल तर मसाला पापड दिसतोय तुम्हाला, पण हा मसाला पापड नाही, जवळा मसाला पापड आहे. आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, मी पहिल्यांदा बघतोय. त्यानंतर कोलंबी, गार्लिक कोलंबी आहे आणि तंदुरी पापलेट आहे. आणि इकडे तंदुरी लॉलीपॉप. येस. स्टार्टर झाला. त्यानंतर आता मेन कोर्स प्रॉन्स थाली आलेली आहे. प्रॉन्स थालीमध्ये जवळा, प्रॉन्स दिलेले आहेत, वडे, नंतर प्रॉन्स मसाला आहे, सोलकढी आणि त्याचा रस्सा आणि भात आणि चिकन स्पेशल थाली. त्याच्यामध्ये चिकन, अंडा मसाला आहे, सोलकढी स्पेशल एकदम, त्यानंतर भाकरी आणि लॉलीपॉप. त्यानंतर इकडे सोलकढी, तांबडा पांढरा आणि खेकडा मसाला. त्यानंतर हॉटेलचा स्पेशल चिकन लपेटा. नक्की येऊन एकदा ट्राय करा. आणि आता आम्ही फुल ताव मारणार आहे. आवडलं? हो मस्त.
डायट गेलं तूप लावत आज एका दिवसासाठी फक्त. असं काय नाही. तर आता जेवण वगैरे झालं आमचं आणि खूप पोट भरून जेवलेलो आहे. आणि हा वरतून त्यांचा व्ह्यू आहे. आणि कधी आलात ना नक्की ट्राय करा. खूप भारी भारी पदार्थ होते, म्हणजे मालवणी, कोकणी स्टाईल आणि लास्टचा मोदक जो होता तो एक नंबर, ते पण तूप टाकून. तर आता निघूया आपण मूवीच्या प्रमोशनला. अंधेरीला जायचं आहे मला. तर आता एकचं टाईम दिलेलं, आत्ता वाजले 2-2:30 वाजले आहेत. तर बघूया किती वाजता पोहोचतोय आपण. ॲक्टर आमच्यामध्ये आशिषच वाटतंय कोणतरी इन्फ्लुएन्सर आहे किंवा काहीतरी ॲक्टर आहे. तर सगळे लोक आलेत. मी बरोबर आयडियाने काम केलं, कारण सगळे बरोबर टायमामध्ये आलेत आणि मी एकटाच 1.5 तास लेट आलेलो आहे. तर खूप वेळा येऊ. आत्तापर्यंत आम्ही एवढ्या वेळा आलो ना, तर मला एक्सपिरियन्स आला आहे की जे ॲक्टर लोक सगळे असतात ना खूप लेट येतात. त्यामुळे मी पण मुद्दाम लेट आलो आहे, कारण मील टायमात आलो असं आम्हाला थांबायला लागलं. ते सगळे आधीच येऊन बसलेले आहेत, त्यामुळे बरं झालं लेट आलो, नाही तर हे पण वैतागले असते सगळे. मस्त आहे एकदम. हॅलो कधी पोचलं? बरोबर लेट आला. सगळे येऊन बसले. एक पॅक बनवूया का? चला इथे पहिला आमचा प्री शूट करून घेतो. असं वाटतंय खरंच घरात आहे, पण हा एक सेट आहे पूर्ण. एवढा असा कोपऱ्याला असं वाटतंय म्हणजे घरातली लुक केलेलं आहे, आणि तसंच आम्हाला पाहिजे होतं. हॅलो हॅलो नाही, अचानक बोलणं चालू झालंय. अहो डायरेक्ट तुम्ही कसं सांगताय, कळलं? अहो डायरेक्ट कसं सांगताय तुम्ही येणार नाही म्हणून? एवढी कामं कोण करणार? अरे विसरले. बघ तिच्या समोर हे करू नका असं. अहो येणार नाही म्हणून काय सांगताय? हे बघा इथं जेल आहे एका माणसासाठी. एक माणूस फक्त बसू शकतो एवढं, असं काहीतरी ऑफिस सारखं आहे. हां बस तू. चलिए स्टार्ट. बाहेरचं जेवण तुला मस्तच लागणार ग. दुपारी बाहेर जेवलोय, रात्री तरी घरी बनवून टाकलं. ही आहे तुमची कामवाली बाई. आपली कामवाली बाई ती बघा. दाखव. दोन वर्षाकडून खेळलंच नाही. चल खेळ, गोट्या तरी खेळ इकडे. एवढी लोक गोट्या खेळायला थांबले. हा काय? थँक्यू बोल. अरे वा, थँक्यू बोल. अरे थँक्यू बोल. दाखव. हे बघा खडा चम्मच कॉफी. एवढी एरी साखर टाकले खाली, अर्धा कप साखर भरलेली आहे. नाही एकच पॅकेट टाकले. एकच पॅकेट. मी एकदा मला बोलली ह्याला, मला CCDला नाही बोलतो 10 रुपयाचं दूध आणतो, हवी तेवढी कॉफी पिशी. पण एकदा पण CCDला नाही 11 वर्ष. फालतूचे पैसे नाही घालवायचे कुठंच. जे काम आपण घरात बनवू शकतो आपल्या इथं भेटतंय 10 रुपयामध्ये. फालतूचे पैसे मित्रांवर नक्की घालवतो. बाई फालतूचे पैसे घालवत नाही. चुकीचा आरोप आहे ते माझ्या मित्रावर. भडक ना. त्याच्या पुढचं पाठ आपल्याला याच्या पुढचं आता याच्या पुढे आपण हे करूया. तुम्ही फोनवर वगैरे बोलताय, तर तुमचे ड्रेसिंग बघून कुठं अंबानीकडे कामाला लागलं ठीक आहे. मग त्यावरती तुमचं माझी वाईफ बोलेल काय फोन डायरेक्ट कट केला वगैरे असं, त्यावर तुमची रिॲक्शन असणार आहे.
हां डायरेक्ट फोन कट केला तुम्ही बोलणार आहे की आम्ही सगळ्या बायकांनी संप पुकारला. माझी बायको रिपीट करेल अहो पण का अहो असं करू नका, खूप घोळ झाला आहे आज. तुम्ही असं बोलणार आहे की हो झाला ना घोळ, आमची किंमत लवकरच समजेल तुम्हाला. मग आम्ही कधी पण कधी समजेल 1 मेला ते पण नाटक रुमाल सगळ्या महाराष्ट्र प्रदर्शित होईल तेव्हा. ठीक आहे आपण एवढा दिवस कसं होईल आमचं ते 1 मेलाच बघा, तोपर्यंत ही घुमा कशी नाचवते बघा तुम्हाला. आणि तुम्ही चालेल. कुठे करतो आपण ते? इथे करूया. इथे करतो. नाही आज आम्ही सगळ्या बायकांनी कामवाली कट करायचं बोलायचं चालेल ना. नाही आज सगळं त्यांनी आम्ही हां पण माझी भाषा तेच वापरायला लागेल. एक मेला जेव्हा सगळे नाचतो चित्रपट बघायला चित्रपटगृहात जातात ना तुम्ही पण जाता तुम्हाला आमची झाला ना आता कसं कळली का आमची मुलकण्याची किंमत कधी कसं समजेल कधी 1 मे पासून जेव्हा नाचगं हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि तुम्ही जर थिएटरमध्ये जाऊन बघाल ना तेव्हा मुलकण्याची किंमत कळेल तुम्हाला. 1 मे पर्यंत तोपर्यंत काय करू आम्ही? माझ्या तालावर नाचायचं. नाच ग घुमा कशी मी नाचा, नाच ग घुमा नाच, नाच ग घुमा कशी मी नाच. काय जमत नाही बाई. नाही जमणार येते मी. 1 मे पर्यंत काय करायचं? सिंगल घे निशा. हो का? वा चल आम्ही निघतो. निघतो. हो झालं ना, झालं शूट झालं. एक फोटो काढूया ना त्यांच्या स्टारकास्ट बरोबर. जर एक 5-10 मिनिट थांबलं त्यांना सगळ्यांना बोलू. ओके ठीक आहे निघतो. बाय बाय. लेट झाले चला बाय. टाटा बाय बाय. चला निघू. चला राहतेस तू? हां राहा ना. उतर का बघ आता बंद नाही. अरे बापरे अरे काय नाही झालं, काय नाही झालं, जा बाहेर. चला निघायचं. कसं वाटलं भेटून? छान वाटलं एकदम. छान वाटलं. अरे तू बोललाच नाही, तुझा मेसेज केलेला पण तुला रिप्लाय नाही दिला. हो मी बोललो नाही, जाऊ दे बिझी होती. तर झालं असं की आशिषनी नम्रता संभेरावला मेसेज केलेला आधी 2 महिन्यापूर्वी. हो मॅडम तुम्ही ह्याच आहेत का कुठल्या तरी पिक्चरमधलं? तर तिने याला रिप्लायला दिलं. तर हा सारखं हे घेऊन बसलेला, मला रिप्लायला दिला तिने. ह्याच्या जशी काय वर्गात आहे ती. तसं नाही, ठीक आहे चालेल. आज कळालं मला ते किती बिझी असतात ते लोक, म्हणून रिप्लाय दिला नाही. उद्या किरण पण असा झाला तर किरण पण रिप्लाय देऊ शकत नाही, तर राग मानू नका त्याचा. मी देईन रिप्लाय, तू फॉलो बॅक आहे मी तुला. नाही तसं नाही, पण ठीक आहे. सगळ्यांचे व्याप सगळ्यांवर. चला ही चला चला आम्ही चाललो. मॅडम ते मॅडम नसतेच काय ती रेडी झाली. तर आत्ताच घरी आलो आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि पुन्हा प्रीमियर पण आहे तेव्हा पण जाऊ, तेव्हा खूप लोक भेटतील, अजून खूप ॲक्टर्स भेटतील आपल्याला. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.